महत्त्वाची ब्रेकिंग आपल्याकडे आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बेकायदेशीर हे आंदोलन आहे आणि सर्वसामान्यांचा यांना त्रास होतोय, त्यामुळे हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी देखील होणार आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी अपेक्षित आहे। 4 इंटरव्हेन्शन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे आणि सुनावणी देखील याची आजच होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे। मोठी बातमी आपण बघतोय, आंदोलन बेकायदेशीर आहे आणि सर्वसामान्यांना याचा त्रास होतोय असं याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, उपोषणाला 4था दिवस आहे। वेगवेगळ्या भागातून मुंबईच्या आपण दृश्य बघतोय, सीएसएमटी असेल, मंत्रालय असेल, शेअर मार्केटच्या बाहेरची काही दृश्य बघितली, त्यामुळे मुंबईकरांना अर्थातच येण्या जाण्यासाठी याचा त्रास होतोय। मुंबईकरांना खरं तर याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे, काय सविस्तर माहिती? प्रियंका, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आयोग सदस्य याकरता आलेले, कायदेशीर लढाई सुरू असताना मग रस्त्यावरची लढाई का आणखी मुंबईकरांना वेठीस का धरलंय? गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा ज्या प्रकारे आंदोलक फिरतात, हुल्लडबाजी त्रास होतोय, काही दुकानांवर सुद्धा धावा बोलला जातोय, धक्काबुक्की होते, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप या याचिकांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। व्यापारी संघटनेकडनं, व्यापारी महासंघाकडनं याचिका दाखल आहे। आणखी यासोबतच 3 इतर याचिका, इंटरव्हेन्शन याचिका सुद्धा दाखल झाल्या आहेत। या 4 दाखल असलेल्या इंटरव्हेन्शन याचिकावर तातडीची सुनावणीची मागणी केली आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये आजच ही सुनावणी अपेक्षित आहे। खरं तर 9 तारखेला सुनावणी या पूर्ण याचिकांवर होणार होती, मंगळवारी सुनावणी घेतली जाईल अशा प्रकारचे संकेत देण्यात आले होते। पण आता जी परिस्थिती आपल्या समोर येते, या परिस्थितीनुसार या याचिकांवर आजच सुनावणी होऊ शकते। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे, या आंदोलनासाठी म्हणून सगळ्याच सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या गेल्या आहेत, सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलं गेलेलं आहे आणि याचा थेट फटका हा जनजीवन विस्कळीत झालंय, प्रभावित झालंय, असे गंभीर आक्षेप या याचिकांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। या सुनावणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं हायकोर्टातले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड हे सुद्धा युक्तिवाद करणार आहे। आपल्याला माहिती आहे की आशिष राजे गायकवाड हे कायद्याचे गाड्या अभ्यासक आहे, अभ्यासू आहे आणि त्यांचे मुद्दे प्रभावी असतात आणि नेमकं काय होतंय जर आजच सुनावणी झाली तर हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनातला हा एक मोठा टर्निंग पॉइंट किंवा निर्णायक टप्पा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। प्रियंका, निश्चितच प्रशांत, मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आंदोलक आहेत हे गर्दी गोंधळ करतायत, त्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय। या संदर्भातील याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे। प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। स्टार्ट झाल्यावर सांगा। तर मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सर्वसामान्यांना त्रास का, असा या याचिकेतून सवाल विचारण्यात आलाय। मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली आहे। हे आंदोलन बेकायदेशीर आहे आणि याचा मुंबईकरांना त्रास का, असा सवाल करत ही याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि यावर तातडीने सुनावणी होऊ शकते, आजच ती सुनावणी होऊ शकते अशी देखील माहिती मिळते। 4 इंटरव्हेन्शन याचिका या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। तर न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी अपेक्षित आहे आणि याची तातडीने सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती मिळते। मोठी बातमी, 4 दिवसांत मराठा आंदोलक जे आहेत, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। 4 दिवसांपासून मुंबई शहरांमध्ये हे मराठा आंदोलक जे आहेत ठाण मांडून आहेत, मोठ्या प्रमाणात वाहनं देखील घेऊन आलेत आणि त्याच्यामुळे मुंबई परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली दिसते। सध्या आपण मेट्रो जंक्शनच्या ठिकाणी आहोत, मेट्रो सिनेमाच्या ठिकाणी आहोत। हा सिग्नलचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे। डायव्हर्जन अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे, मात्र कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। हे जे तुम्ही समोर पाहताय, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत, तो प्रवेशद्वार आहे, कारण बृहन्मुंबई महापालिका आणि CSTच्या समोरचा जो रस्ता आहे तो वाहनांसाठी, नागरिकांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रवेशद्वार मेट्रो सिनेमाजवळचा ठेवण्यात आला आहे। या ठिकाणी जी वाहनं आंदोलकांसाठी जेवण घेऊन येत आहेत, अन्नधान्य घेऊन येत आहेत किंवा अन्य साहित्य, खाद्यपदार्थ घेऊन येत आहेत, त्यांची तपासणी करून त्यांना जाऊ दिलं जातं आहे आतमध्ये। बृहन्मुंबई महापालिकेच्या
पाणी पुरवठा करणारे टँकर असतील किंवा पाण्याच्या इतर सुविधा करणारे टँकर असतील ते या ठिकाणी सोडले जात आहेत. मात्र या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण मराठा आंदोलक जे आहेत, काही आंदोलकांनी काही वेळापूर्वीच शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर अनेक जे काही मराठा आंदोलक आहेत ते हुल्लडबाजी करतात आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मेट्रो जंक्शन परिसरात, मेट्रो सिनेमा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश गोविलकरसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई.